गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगडे लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील संभाजी माने हे अपक्ष म्हणून अर्ज भरून निवडणूक लढवणार आहेत. हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये नवे समीकरण पाहायला मिळते. खासदार धैर्यशील संभाजी माने यांचंच सेम नाव असणारे कुंभोज गावातील धैर्यशील संभाजी माने कुंभोजकर यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील माने व नवीन युवक धैर्यशील माने यांचं नाव सेम असल्यामुळे प्रचारामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. मतदार राजा कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. धैर्यशील संभाजी माने हे कुंभोजमधील युवक आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचं आजवर मोठं पाठबळ आहे. त्यामुळे यावेळची लोकसभेची निवडणूक ते अपक्ष म्हणून लढवणार आहेत. मराठा समाज, धनगर समाज व इतर समाजातील नागरिकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे 5 वर्षात पूर्ण करणार असा आत्मविश्वास धैर्यशील संभाजी माने यांनी वर्तवला. त्यांनी अनेक नेत्यांची गाठीभेटी घेतल्या. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शहाजी बापू पाटील यांची भेट घेतली. मी खासदार म्हणून लढू शकतोय, कारण की खासदारांनी कुठल्याही हातकणंगले तालुक्यामध्ये की बाबा आपल्या युवकांसाठी कुठलंही काम करावं. युवक आपले बेरोजगारी आहेत, त्यांच्यासाठी आपण कॅम्प एखादा घेऊन नोकरीला लावावं असा कुठलीही आजपर्यंत ह्या 5 वर्षात झालेलं नाही. त्यामुळं आपण मराठा समाजाचा विषय असू दे, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असू दे, किंवा आपण जी MIDCचा प्लॅन आहे तोही आपण डोक्यामध्ये घेतलेला आहे. आणि हे सगळ्या गोष्टी मनामध्ये घेऊन आपण हा निवडणूक लढवण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि 100% जनता मला साथ देईल हीच आशा बघा. 100% लोक कन्फ्युजन होऊ शकतील आणि पण चेहरा बघून मतदान टाकणार ही लोकांची मानसिकता तयार झालेली आहे. आणि 100% लोकांना हे दोन्ही खासदार नको आहेत आणि काम करणारा नवीन चेहरा पाहिजे आहे लोकांना. मीच असे नाही, पण कुठलाही चेहरा असेल पण नवीन चेहऱ्यालाच लोक मतदान करतील असं लोकांच्यातून जाणवते. ज्यावेळेला प्रचाराला तुम्ही जाशीला त्यावेळेला खासदार आले का नवीन युवक धैर्यशील माने आले असं कन्फ्युजन असं वाटणार नाही? काल मी एका ठिकाणी प्रचारासाठी गेलेलो आहे, पण आमचा युवा खासदार धैर्यशील माने आला असा लोकांच्यातून घोषणा होत होती आणि हाच आमचा चेहरा असेल असं लोकांनी काल बांधणी केलेली आहे. कसं पाहताय तुम्ही दोघांचं नाव सेम असल्यामुळे? दोघांचं नाव सेम असल्यामुळं लोकांच्यात गैरविश्वास निर्माण झालेला, पण काही लोकांना पटत नव्हतं. पण प्रत्यक्षात मी तिथं पोचल्यानंतर लोकांनी खरोखर हा चेहरा आम्हाला पाहिजे अशी पसंती दिलेली.